मराठा आरक्षणाला आता मराठा विरुद्ध ओबीसी वादाची धार आली आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला छगन भुजबळांनी आणि ओबीसी समाजातल्या काही नेत्यांनी विरोध केला आणि हा वादंग सुरू झाला। एकीकडे जरांगेंनी राज्यभर सभांचा सपाटा लावत सरकारवर दबाव कायम ठेवलाय, तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसींनीही महामेळाव्यातून एल्गार दिलाय। तुफान गर्दीत हिंगोलीत ओबीसींचा एल्गार महामेळावा रविवारी पार पडला। भुजबळांसह इतर ओबीसी समाजातल्या नेत्यांनी मेळाव्यातून एल्गार दिला आणि ओबीसींच्या महामेळाव्यातले 5 मुद्दे मराठ्यांच्या जिव्हारी लागणार असल्याची चर्चा रंगली। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापलेलं असताना गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। भुजबळ विरुद्ध जरांगे वादात वैयक्तिक टीकाही झाली। आता मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध होतोय आणि हा विरोध दाखवण्यासाठीच हिंगोलीत भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली। विशेष म्हणजे या सभेत भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। पण भुजबळांव्यतिरिक्त इतरही काही नेत्यांनी सभेतून टीकेची तोफ डागली, जी मराठा समाजाच्या जिव्हारी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाड यांनीही महामेळाव्यातून बोचरी टीका केली आहे। जर तुम्ही कुणबी मराठा म्हणून सर्टिफिकेट काढला असेल तर आता त्या लोकांना भटक्या विमुक्तांच्या लोकांनी गावाच्या दारासमोर अडवा आणि त्याच्यासोबत डुक्कर, गाढव आणि शिकारीचे कुत्रे त्यांच्या हातामध्ये द्या आणि गावामध्ये फोटो काढा की आजपासून हा कुणबी मराठा भटक्या विमुक्तांचे गाढव, डुकर, कुत्रे आजपासून सांभाळण्यासाठी आपल्या गावात आलाय आणि तसा बोर्ड गावाच्या वेशीवर लावा। लक्ष्मण गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही। यानंतर चंद्रकांत बावकर यांनी मराठा हा कुणबी होऊ शकत नाही असा दावा केलाय। मी कोकणातला कुणबी आहे, खराखुरा कुणबी आहे। आजकाल कुणब्याची जात चोरायला निघालेल्यांना सांगतो, मराठा हा कधीही कुणबी नव्हता आणि नाही। त्यामुळे जो सधन, जमीनदार, सरकारी नोकरीत IAS, IPS आहे, राजकारणी आहे, तो कुणबी ओबीसी होऊ शकत नाही। तुम्ही म्हणता आम्हाला कुणबी व्हायचे, पण आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्हाला तुमच्यासारखं जमीनदार, राज्यकर्ते मराठे व्हायचे आणि त्यासाठी आपल्याला आवाहन करतो, मराठे सत्ताधारी आहेत, तुम्हीच म्हणता, त्यांना घरी बसवा आणि ओबीसींना महाराष्ट्राचं राज्य करू देत। तुमचे प्रश्न सुटले म्हणूनच समजा। आता सर्वात जास्त मराठा शेतकरी आत्महत्या करतो असं म्हणतात, पण याचा दुसरा अर्थ पाहिला तर जो मराठा शेतकरी ज्याच्याकडे जमीन शेती जास्त, त्याचं शेतीत नुकसान जास्त होतं आणि तो नाईलाजानं आत्महत्या करतो। दुःखाची बाब, पण यातून सिद्ध होतं की मराठा समाजात जमीनदार भरपूर आहेत आणि आत्महत्येला जमीन कारणीभूत असेल तर मराठ्यांच्या नावावरची जागा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वाटून टाका, दुःख दूर होईल, असा खोचक टोलाही बावकरांनी लगावलाय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भुजबळांना थेट वैयक्तिक युतीची ऑफर दिली। वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर। भुजबळ साहेब कमांडर बना, जे व्हायचे ते होऊ दे। समाजकारण बाजूला ठेवा, राजकारणी व्हा, नाहीतर भिकाऱ्यागत मागत बसावं लागेल असं जानकर म्हणाले। तर भुजबळांबरोबर युती करायला तयार आहे, ते म्हणतील ती जागा सोडायला तयार आहे, पण फक्त त्यांच्या एकट्यासाठी, असंही जानकर म्हणाले। तर धर्मावर, जातीवर टीका करण्यापेक्षा ओबीसी लोकांनी ठरवा, धर्मावर, जातीवर टीका करणार नाही, ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, नगरसेवक, नगरपालिकेचा नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर खासदार किंवा आमदारच होणार, नाही तर होणार नाही। त्यांना झेंडा धरायलाही लोक मिळणार नाहीत, असा इशारा महादेव जानकर यांनी दिलाय। यानंतर बबनराव तायवाडेंनीही थेट जरांगेंवर निशाणा साधला। मनोज जरांगे हे ओबीसी, ST, SC यांचा अपमान करत आहेत, आपल्याला मूर्ख समजत आहेत, आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कशाला येत आहे। यापुढे मनोज जरांगे ओबीसी विरोधात बोलले तर महाराष्ट्रात त्यांचं फिरणं बंद करू, असा इशारा तायवाडेंनी दिला। यानंतर छगन भुजबळांनीही जरांगेंवर टीका करत शेवटी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं। त्यांच्या 15-20 सभा झाल्यावर आमची एक सभा होते, ते काहीही बोलतात आणि आम्ही ऐकून घेतो। फोनवरून शिव्या, धमक्यांचे मेसेज येतात, गलिच्छ शिव्या असतात। मी, माझा परिवार 2 महिन्यांपासून शिव्या वाचतोय, तेच जाळतायत, तेच दगड मारतायत, त्यांनी अख्खा बीड पेटवला आणि माझ्यावर आरोप करतायत, अशी टीका भुजबळांनी केली आहे। तर पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला लागते, जाळायला नाही, जुळवायला अक्कल लागते आणि मोडायला नाही, घडवायला अक्कल लागते, असा टोलाही भुजबळांनी लगावला। जरांगेंनी म्हातारा म्हणून केलेल्या टीकेलाही भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी
आंदोलनं या भुजबळांनी केली आहेत. एक आंदोलन करून केस पांढरे झाले नाही तसं भुजबळांनी ठणकावून सांगितलं. आज IAS, IPS मध्ये मोठ्या टक्क्यानं मराठा आहेत. मंत्रालयात कॅडरमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आहेत. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय की मराठे पुढारलेले आहेत, त्यांना आरक्षण देता येणार नाही. तर मोदींनी दिलेल्या 10% आरक्षणाचा फायदा हा 85% मराठ्यांना होतो, असंही भुजबळ म्हणाले. आता लायकीवरून टीका करणाऱ्यांनाही भुजबळांनी खडसावलंय. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 बलुतेदारांचा उल्लेखही केला. महात्मा ज्योतिबा फुलेंची लायकी होती म्हणून त्यांनी शिवरायांची समाधी शोधली. पहिला पोवाडा लिहिला. लायकी काढता मग आमचे एवढे संत शूर, त्यांची लायकी नाही का? आमचा धोबी कपडे धुतो, शिंपी कपडे शिवतो, वडार दगडावर घाव घालून वाटेवर म्हणते तयार करतो, चपला सुद्धा चर्मकार बांधव करतात. आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत का येता, असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय. मराठा समाजाला विरोध नाही, गरीब मराठा समाजालाही विरोध नाही. त्यांना 12% द्या, 15% द्या, कितीही आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण देऊ नका, वेगळं द्या. सुप्रीम कोर्ट म्हणतं मराठा समाज मागास नाही, मग शिंदे समिती रद्द करा, अशी मागणीही भुजबळांनी केली. मंडल आयोगानं सांगितलंय आम्ही 54% आहोत. सगळ्यांचं सर्वेक्षण करा आणि मग ठरवा कोण मागासलेलं, कोण पुढारलेलं. बावनकुळे म्हणतात जनगणना करा. शरद पवार सांगतात जनगणना करा. अजित पवार, राहुल गांधी जनगणना करा सांगतात. अरे करा मग जनगणना आणि होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. मग समजेल आमची शक्ती किती, माणसं किती, लोक किती. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का करू शकत नाही? ही लढाई फार दूरपर्यंत लढावी लागणार आहे, असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय. आता ओबीसी महामेळाव्यातून जिव्हारी लागणारी टीका करण्यात आली. तर यामुळे राज्यात नवा वाद उफाळून येणार का? ओबीसी मराठा वाद आणखी चिघळणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.